तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या 7 Days 7 ब्लॉग 7 सिरीज मध्ये. आज तारीख 17 मे 2024. आजपासून आपल्या स्वर साधना संगीत क्लासेसचं वारकरी शिबिर चालू होत आहे. आणि त्या शिबिराची जागा आपण जी ठेवलेली आहे, जिथं आपलं शिबिर आहे, ती जागा म्हणजे आपल्या चाफोडमध्ये एक सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावची गोशाळा आहे. आणि त्या गोशाळेत आपलं शिबिर आहे. आणि गाड्या ज्या आहेत, म्हणजे मुलं आहेत भरपूर, आणि आपले आरशे महाराज वगैरे सगळे माणसे गेलेत पुढं. आपण जरा मागं काम होतंय, मागलं चाललंय, तर बाकीच्या गाड्या गेलेत आपल्या पुढं. पुढे जाऊ तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, आपली आता एक गाडी इथं होती आणि ही गाडी पुढे आहे, ही दाखवतो. गाड्या the moments pass, empty boulevards, playing my own cards, no one else inside, just the endless night. Leave the world behind, the stillness in my mind, feel the rhythm climb, losing track of time. Velvet rose, a steady hum, a different world we've become. This midnight symphony sets me completely free. Street lights in a blur, nothing to deter, engines quietly chasing silver lines, reading all the signs. Leave. चला मित्रांनो, त्या आपल्या दोन्ही गाड्या, तिसरी कीर्तिका आहे, ती गेली असेल पुढं, गावात पोचली असेल. आणि ह्या आपल्या दोन गाड्या चाललेल्या आणि आपण पण चाललोय. चला. In haze on glass, watch the moments pass, empty boulevards, playing my own cards, no one else inside, just the endless night. Leave the world behind, the stillness in my mind, feel the rhythm climb, losing track of time. Velvet rose, a steady hum, a different world we've become. This midnight symphony sets me completely free. Street lights in a blur, nothing to deter. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या लोकेशनवर आलोय. आणि हे बघा, हे लोकेशन इथं गायींचं म्हणजे गोशाळा आहे. इथं मस्तपैकी गावाकडचं जीवन अनुभवण्यासाठी सिटीतल्या मुलांना आपण स्पेशली आलोय. गाडीतनं सामान वगैरे काढायचं चाललंय, सगळे मुलं उतरायला लागले. अक्षय महाराज आहेत आपलं. जेवायला मित्रांनो, मस्तपैकी आता त्यांचं काय चाललंय बघा दोघांचं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. जेवण करून झालं आता दुपारचं, की मुलं काय चाललंय बघा इकडे. जेवण करून झालंय, खाऊन झालंय. चला दुसरं काहीतरी काम बघू आता. तर मित्रांनो, काय बोलावं आता, काय ऊन पडले
आता जप वगैरे करायला बसलो होतो. जप वगैरे करून झालाय. आता जरा आलो होतो बाहेर असं फिरायला. आता जाऊ परत आतमध्ये माघारी. महाराज काय म्हणतात बघू. मग पुढचं काय प्लॅन आहे ते बघू. तर मित्रांनो आता बाहेरनं फिरून आलोय आणि आता ऊन आहे त्याच्यामुळे महाराज काय बाहेर सोडणार नाही आणि प्रत्येकाचं काहीतरी वेगळं वेगळं खेळायचं चाललंय बघा. ही इथं त्यांचं काय चाललंय खेळायचं उनो खेळायचं चाललंय. हे इकडं इथं चाललंय महाराजांचा कॅरम खेळायचा हे बघा. आणि हे इकडं काय गेम आहे हा त्यांचा काय गेम आहे असं माहित नाही. त्यांचा यांनाच गेम कळना. दुपारचे वाजलेत किती 4 वाजले 4:30 आणि आपण चाललोय आता क्रिकेट खेळायला. अच्छा बॅट घेतली बॉल ठीक आहे बॉल बी आहे समज गया. आणि ती बाकीची गेली ती पुढं. आपण निघालोय आता त्यांच्या मागणं. तर मित्रांनो आपल्याला ह्या इथं या ग्राउंडवर खेळायचं इथं. पण ग्राउंडवर खेळण्याच्या आधी आपण आलो इथल्या ज्वाला मारुती मंदिरात. तर मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊ नंतर येऊ परत खाली ग्राउंडवर खेळायला. चला. तर मित्रांनो क्रिकेट पण आपलं खेळून झालंय आता. हातपाय तोंड वगैरे धुतलंय आणि काय हरिपाठासाठी चाललोय आपण वरती तिकडं मंदिरात. तर इथनं आता पक्वाज वगैरे घेऊ हे दमानं पक्वाज वगैरे घेऊ आणि कोण नेले चला. चल की बाबा चला जाऊ आपण डायरेक्ट आता हरिपाठासाठी. मित्रांनो आता हरिपाठ करून झालाय आणि जेवणासाठी आलोय. ही यांची इकडे अजून लाईन चालली बघा. ती लाईन गेल्यावर मग आपण उभा राहू. जेवण दाखवू की थांब की जरा जेवण करू नंतर व्हिडिओ एडिट करून अपलोडला टाकतो आणि दाखवतो. फायनली मित्रांनो जेवण झालंय. आपल्या सगळ्यांचं जेवण झालंय आणि इथं त्यांचं चाललंय संगीत खुर्ची खेळायचं. तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कळवा आपल्याला. भेटूया आपल्या उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.